नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी अधिकारी या सिरीजमध्ये आपण अनेक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. आज या सिरीजमध्ये मी मुलाखत घेणार आहे MBBS डॉक्टर असलेल्या स्नेहल शेलार यांची. मित्रांनो, नुकताच राज्यसेवेचा अंतिम निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये त्यांची डेप्युटी CEO अर्थातच उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचं निवड झालेली आहे आणि ही निवड NTB प्रवर्गातून राज्यात पहिल्या क्रमांकाने झालेली आहे. अशा डॉक्टर स्नेहल शेलार मॅडम आज आपल्यासोबत उपस्थित आहे. मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक मुलांच्या वतीनं त्यांना प्रश्न विचारणार आहे, मॅडमांची मुलाखत घेणार आहे आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज मॅडमकडून जाणून घेणार आहोत. मी सुरुवातीलाच द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने स्नेहल मॅडम आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपलं यश खूप मोठं आहे आणि आपल्याला शुभेच्छाही देतो. मॅडम, मी तर थोडक्यात आपला परिचय आम्हाला करून द्या अगोदर. माझं मूळचं गाव नाशिक जिल्ह्यातली सटाणा जवळ आहे, पण आम्ही नाशिकमध्येच सेटल्ड आहोत. माझं 10वी-12वीचं शिक्षण नाशिकमधूनच झालं. मराठा हायस्कूलमध्ये होते आणि नंतर KTHM कॉलेज. त्याच्यानंतर मी माझं MBBS एट GS मेडिकल कॉलेज अँड KM हॉस्पिटल मुंबई इथून केलं. त्याच्यानंतर मग मी 2019ला पहिल्यांदा MPSCची राज्यसेवेची परीक्षा दिली. त्यावेळी मी इंटरव्ह्यूला होते आणि आता हा माझा सेकंड अटेम्प्ट होता 2020चा. मॅडम MBBS डॉक्टर आहेत. 2019ची मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि आता 2020च्या परीक्षेतून मॅडमांचं डेप्युटी CEO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. मॅडम, खरं तर ही मुलाखत बघत असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. तोच प्रश्न मी सुरुवातीला आपल्याला विचारतो की MBBS म्हणजे मेडिकल क्षेत्रातलं एवढं मोठं शिक्षण, MBBS सारखं शिक्षण आपण घेतलं आणि मग त्यानंतर MPSC करावं असं आपल्याला का वाटलं? मुळात ॲडमिनिस्ट्रेशनमधला माझा इंटरेस्ट लहानपणापासून होता. म्हणजे आपण जे म्हणतो ना की इनहेरंट इंटरेस्ट असतो आणि नंतर आपल्याला मग आपण जसं जसं शिक्षण घेत जातो त्यावेळी आपले काही ॲक्वायर्ड इंटरेस्ट होतात. जसं बायोलॉजी मला आवडत होतं, त्यामुळे नंतर मग मी MBBSला ॲडमिशन घेतलं. पण एक इनहेरंट इंटरेस्ट असतो ना की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तसं माझा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होता. आणि MBBS झाल्यानंतर पण जेव्हा मी जॉब करत होते त्यावेळी माझ्या लक्षात आलं की डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जी आहे त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही फक्त पेशंटला ट्रीट करता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप काही पेशंटची इंटरव्हेन्शन नाही करतात. आपण एक काउन्सिलिंग करू शकतो. पण बिईंग ऑफिसर त्याचा एक मल्टीस्पेक्ट्रल प्लॅटफॉर्म मिळतो आपल्याला. आपण वेरिड प्लॅटफॉर्मवर काम करू शकतो आणि आपण खूप मोठ्या समाजातल्या खूप मोठ्या घटकामध्ये आपण जाऊन काम करू शकतो. आणि आपल्याला असं असतं की पीपल रिप्रेझेंटेटिव्हपासून तर ब्युरोक्रॅट्सपर्यंत आपण सगळ्यांशी टॅकल करू शकतो. त्यामुळे एक डायनामिक नेचर आहे या जॉबला. तुम्ही सकाळी कोणाची तरी भेट घेत असता, नंतर एक विजिट करत असतात, संध्याकाळी तुम्हाला कुठल्या तरी मीटिंगमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट अजेंड्यावर काम करता येतं. तर एक असा हा वॅरिड प्लॅटफॉर्म होता आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आधीपासून इंटरेस्ट होता. त्यामुळे मी माझा चेंज केला हा प्रवास बिईंग डॉक्टरपासून तर ॲडमिनिस्ट्रेटरकडे, ब्युरोक्रसीकडे. पण म्हणजे एक वॅरिड प्लॅटफॉर्म आणि मग डायनामिक नेचर हे मला इकडचं जास्त भावतं, म्हणजे एक डॉक्टरपेक्षा पण. बरं मॅडम, मग MPSC करण्याचा निर्णय झाल्यानंतर साधारणतः अभ्यासाला सुरुवात कधी केली आणि अभ्यासाचं आपलं दिवसभराचं नियोजन कसं असायचं? मी 2019ची प्रिलिम्स दिली होती, तर ती आमची फेब्रुवारीमध्ये होती. तर मी साधारण जानेवारीपासून प्रिलिमचा अभ्यास केला होता, जानेवारी 2019. आणि म्हणजे साधारण असं असावं की प्रिलिम आहे तुमची, तर साधारण त्याच्या आधीचे 2 महिने तुम्ही प्रिलिमच्या अभ्यासासाठी द्यावेत पूर्ण वेळ. पण प्रिलिम तुम्ही ज्यावेळी फोकस करता ना की आता ही आता समजा 2022ची प्रिलिम आहे 21 ऑगस्टला, तर तुमचं त्याच्या आधी जवळपास 70 ते 80% मेन्सचा अभ्यास झालेला असावा. म्हणजे आपला सिलेबस तसा तोंडी पाठ असावा मेन्सचा, की काय आता नवीन सिलेबस आलेला होता. 2020ला मी नवीन सिलेबसने एक्झाम दिली, तर जवळपास 70 ते 80% पोर्शनचा सिलेबसचा तुमचं 1 ते 2 रीडिंग झालेले असावेत. त्याच्यानंतर तुम्ही मग एक्सक्लुझिव्हली 2 महिने आहेत ते प्रिलिम्सला दिले पाहिजेत. म्हणजे मग त्याच्यामध्ये CSATचे पेपर सॉल्व्ह करणं आहे आणि जे करंट बेस्ड जे क्वेश्चन येतात त्याच्यासाठी करंटची रिडिंग आहे, तर 2-3 रिडिंग लागतात करंटला. काय होतं की आपण रोज न्यूजपेपर जरी वाचला ना तरी मिस होतात ज्या एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स वगैरे आहेत, तर ते 2 महिन्यात आरामात कव्हर होतो. त्याच्यानंतर फक्त मेन्स प्रिलिमसाठी जो एक्सक्लुझिव्ह पोर्शन आहे, म्हणजे जनरल सायन्स आहे किंवा एन्शियंट आणि मिडायवल हिस्ट्री आहे, अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात क्वेश्चन्स येतात, एक 10-12 क्वेश्चन असतात, तर ह्या गोष्टी त्या 2 महिन्यामध्ये प्रिलिमच्या वेळी वाचाव्यात. त्याच्यानंतर मग म्हणजे 2 महिने एक्सक्लुझिव्हली दिल्यामुळे ना एक कॉन्फिडन्स राहतो. तुम्ही साधारण 15 ते 20 CSATचे पेपर सोडवलेले असतात. आपल्याला एक त्याच्यामुळे स्कोअर किती येतो हे आपल्याला एक अंदाज येतो. आता ह्यावेळी तर CSAT क्वालिफाईंग आहे, पण CSATची प्रॅक्टिस असायला पाहिजे. म्हणून मग ते साधारण 2 महिने प्रिलिमच्या आधी आपण प्रिलिमसाठीच द्यावेत. त्याच्यानंतर जेव्हा मेन्स साधारण 4 महिन्यांनी येते, त्यामध्ये पहिले 2 महिने 2 रिडिंग
आणि 2 रिडिंग होतात आपल्या 1 महिन्यामध्ये पूर्ण पेपरच्या रिडिंग्स. आणि नंतरच्या 2 महिन्यामध्ये मग स्मॉल रिव्हिजन्स करायला पाहिजे. म्हणजे 1 आठवड्यामध्ये 2 पेपर, GS1 GS2 केला, पुढच्या आठवड्यामध्ये GS3 GS4 केला. तर साधारण ही एक्झाम आहे ना, म्हणजे तुम्हाला सिलेबस माहीत पाहिजे, तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस नीट पाहिजे आणि मल्टिपल रिव्हिजन्स पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप वाचण्यापेक्षा जे वाचलंय ते परफेक्ट वाचलेलं असायला पाहिजे. म्हणजे साधारण ही एक्झामच अशी आहे की मल्टिपल रिव्हिजन्स करणे आणि आपले जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते ओळखणे. आणि आपल्याला प्रत्येकाचं हे वेगळं असतं, म्हणजे प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे वीक पॉईंट्स वेगळे आहेत. काहींना हिस्ट्री चांगलं जातं, काहींना करंट चांगलं जातं. तर ओळखणं म्हणजे मी तर म्हणेल की स्ट्रेंथन युअर स्ट्रेंथ अँड विकन युअर विकनेसेस. कारण तुमचे जे वीक पॉईंट्स आहेत त्याला थोडी प्रॅक्टिस करा आणि जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याचा होल्ड अजून वाढवा. आणि साधारण असं म्हणतात की 12, 13 तास, 14 तास अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यापेक्षा पण ना क्वालिटी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुमचं दिवसभरातनं आउटपुट किती होतं आहे. तुमचं दिवसभरातून साधारण 100 ते 150 MCQ सॉल्व्ह होत आहेत आणि एखाद्या पुस्तकाची व्यवस्थित रिव्हिजन होते, दॅट इज इनफ. असं नाही आहे की 12 तास बसलं तरच परीक्षा पास होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जर 100-150 MCQ नीट सोडवताय आणि त्यात तुम्हाला 70 ते 80% येतं आहे, तुमचे 70 ते 80 मार्क्स तुम्हाला येत आहेत, तर यू आर गुड टू इनफ टू गो. ओके मॅडम, एक 4 दिवसापूर्वी राज्यसेवेचा अभ्यासक्रम बदललाय हो. आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा काळजाचा ठोका चुकला मॅडम, की एक फार मोठा बदल आयोगाने केला आणि जुन्या अभ्यास पद्धतीनुसार आता ही जी येणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ही शेवटची परीक्षा आणि मुख्य पण शेवटचीच असणार आहे जुन्या परीक्षा पद्धतीनुसार. जे 4-5 वर्षापासून मुलं अभ्यास करतायत राज्यसेवेचा, त्यांच्यासाठी ही परीक्षा खूप चॅलेंजिंग आहे मॅडम, की त्यांना आता पास होणं खूप निकडीचं आहे. कारण याच्यानंतर सगळंच बदलतंय, पुन्हा नव्यानं थोडी सुरुवात करावी लागणार आहे. तर मग आता अशा विद्यार्थ्यांना आपण नेमकं काय सांगाल, की आता CSAT तर क्वालिफाईंग झालाय, पण नेमकं पूर्व परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासाची रणनीती कशी असली पाहिजे आणि साधारणतः बुक लिस्ट आपण जी वाचली ती जरी आम्हाला सांगितली तरी अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल मॅडम. आता CSAT क्वालिफाईंग केलंय त्यामुळे 33% म्हणजे साधारण 66% 70 मार्काचा आपण धरूया. तर आतापर्यंतचा जर आपण MPSCचा पॅटर्न पाहिला, जर तोच कंटिन्यू असेल CSAT क्वालिफाईंग झाल्यानंतर, तर एवढे मार्क्स येणं खूप सोपं आहे. कारण आपल्याला पॅसेज असतात, 10 पॅसेज येतात, तर तिथेच प्रश्न तिथेच उत्तर असतो आणि तेवढं कॉम्प्रिहेन्शन आपल्याला व्यवस्थित होतं. त्यामुळे मला नाही वाटत की तो आता महाराष्ट्रातल्या मुलांना फार मोठा बॅरियर नाही राहणार. 66 मार्क्स मिळू शकतात. पण जो आता मग आता सगळा फोकस आपल्या GSवर आलाय. म्हणजे पहिले कसं होतं की CSATला 150 मार्कापर्यंत मार्क्स मिळत होते, त्यामुळे तुमची प्री क्लिअर होण्याकडे चांगला एक हे होत होता. आता जर GSला फोकस करायचा आहे म्हटल्यानंतर साधारण GSमध्ये 120 ते 130 मार्क घेणं मॅन्डेटरी झालं आहे. आपण जर UPSC सारखा पॅटर्न पाहिला तर अशा याच्यामध्ये मला तरी वाटतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहावेत. साधारण 19, 20, 21ची आपण जर प्रिलिम पाहिली तर करंट बेस किंवा थोडं जे मेन्स सिलेबस आहे ना, मेन्सच्या सिलेबसकडे त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जात आहेत. आधी जरा सोपे प्रश्न होते, पण आता जरा प्रश्नांची जी आहे काठिण्य पातळी आपण म्हणतो थोडी वाढली आहे. म्हणूनच मी म्हटलं की 70 ते 80% आपला मेन्सचा सिलेबस आधी वाचलेला असला ना तर हे प्रश्न सोडवायला सोपं जातं. त्याच्यानंतर आपले स्ट्रॉंग पॉईंट्स ओळखायचे. जे जनरल सायन्स जे आहे ना, की ते 11वी-12वीची स्टँडर्ड टेक्स्टबुक आहेत आपले स्टेट बोर्डचे, त्याच्यातनं कधीतरी लाईन टू लाईन पण प्रश्न आलेत. मग हे अशा गोष्टी आहेत ना की ज्याचे आपल्याला रिसोर्सेस माहिती आहेत आणि शुअर आहेत, हे आपल्याला स्ट्रॉंगली केले गेले पाहिजेत. आता बऱ्याचदा असं होतं की जनरल सायन्स अवघड जातं, म्हणजे 10वीपर्यंतचं पण सायन्स पण अवघड जातं. पण त्याच्यासाठी आपल्याकडे मार्केटमध्ये पुस्तकं आहे. सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे जे मराठी ट्रान्सलेशन आहे, तर ते एक चांगलं पुस्तक आहे म्हणजे जनरल सायन्समध्ये म्हटलं तर. त्याच्यानंतर हिस्ट्री आणि जॉग्रफीसाठी तर जे स्टेट बोर्डचे पण बुक्स आहेत 11वी-12वी आणि NCERT. तर इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट NCERT आहे आणि जर मराठीत वाचायचं असेल तर सुमित सोळंके सरांनी त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये छान दिलेलं आहे. पॉलिटीसाठी तर लक्ष्मीकांत आपण वाचतोच, के सागर पब्लिकेशनला मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे त्याचं. आणि इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था, आणि देसले सरांची दोन्ही पुस्तकं आहेत, भारतीय अर्थव्यवस्था आणि डेव्हलपमेंटचं पार्ट 2. ही पुस्तकं तर वाचलीच पाहिजेत, म्हणजे कारण त्याशिवाय तुमचा जो बेस आहे ना सिलेबसचा तो तयार नाही होत. त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी मग ज्याचे त्याचे चॉईस आहे, अभिनव पब्लिकेशन आहे किंवा पृथ्वी पब्लिकेशनचं आहे, तो तर चॉईस असतो कोणाला कोणतं पब्लिकेशनचं आवडतं. पण एक करंटचं पब्लिकेशन आपलं नीट पूर्ण वाचून झालेलं पाहिजे आणि त्याच्यावरती ते MCQची पण बुक मिळते, ती सॉल्व्ह केलेली पाहिजे. सगळ्यात बेसिक तर हे आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करणे, की कशावर क्वेश्चन जास्त येतात, मला कोणते व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात, मला कोणते येत नाहीत, आणि हे प्रश्न साधारण कोणत्या पुस्तकातून येतात. एक प्रश्न सोडवून पाहिले ना 7-8 वर्षाची की लक्षात येतो आपल्याला, तर ती पुस्तकं आपण नीट केली पाहिजे. असं नाही आहे म्हणजे जे
जे मार्केटमध्ये पुस्तक आहे तीच सगळे वाचतात, फक्त त्याच्या मल्टिपल रिव्हिजन्स व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित आपल्याला ती MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस पाहिजे. खूप वेळा असं होतं ना की मुलांनी सोडवलेलंच नसतं, फक्त वाचत गेलेले असतात, फक्त वाचत गेलेले असतात, तर त्याच्याने ॲनालिसिस नाही होत. किंवा आता कंबाईनची एक्झाम असेल तर 1 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे, तिथे 1 तासामध्ये ती मॅरेथॉन होते, 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न. जवळपास 80 प्रश्नाच्या पुढे मुलं जातच नाहीत, कारण प्रॅक्टिस नाही केलेली. किंवा CSATचं पण तसं होतं की पेपर कम्प्लीट नाही झाला, किंवा प्रिलिम्सच्या वेळी असं पण होतं, GSच्या पण वेळी होतं की 2-2 मार्काचे 1 प्रश्न आहेत आणि तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे, 4 प्रश्न चुकले तर तुमचे 2 मार्क जातात. आणि हे माहीत नसतं मुलांना, आधी सोडवलेलं नसतं ना, तर जेवढे करेक्ट आहेत त्याच्यापेक्षा पण त्यांना मग निगेटिव्ह मार्किंगमुळे स्कोअर खाली येतो. तर ही याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. म्हणजे प्रॅक्टिस करा आणि मल्टिपल रिव्हिजन्स करा. मॅडमनी खूप महत्त्वाचा संदेश दिलाय, जे आता ॲक्च्युली राज्यसेवेचा अभ्यास करतायत ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत, योग्य संदर्भ साहित्य आणि खूप प्रॅक्टिस MCQ जी आपण केली पाहिजे. हो, बरं. परीक्षा MCQची आहे, त्यामुळे वाचण्यापेक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवणे म्हणजे तुमची ना थॉट प्रोसेस बिल्ड होते त्या MCQसाठी, की 4 उत्तरं आहे, प्रश्न आहे, 4 उत्तरं आहेत, तर मी काय सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही फक्त वाचत असताना त्यावेळी तुम्ही बोलू शकता, पण तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. त्यामुळे ही प्रॅक्टिसची एक्झाम आहे आणि हे पुढच्या समोरच्यापेक्षा आपल्याला एक्सेल व्हायचं आहे. त्याने 100 सोडवलेत, मी 150 सोडवले, तर मी नक्कीच पुढे जाऊ शकते. तुम्हाला 70 ते 80% पोर्शन येत असला ना तरी तुमचा स्कोअर चांगला होऊ शकतो, जर तुमची प्रॅक्टिस असेल, तुमची थॉट प्रोसेस इथे बिल्टअप झालेली असेल आणि तुम्हाला आयोगाचा माइंडसेट कळालेला असेल की आयोग काय टाईपचे प्रश्न विचारतो. म्हणजे आयोग इकॉनॉमिक सर्वेचे प्रश्न विचारतो, तर आपल्याला इकॉनॉमिक सर्वे वाचणं मस्ट आहे. पण मी जर वाचलंच नाही आहे, पेपर पाहिलेच नाही आहेत की आयोग काय विचारतो, तर मी काही वाचते इकॉनॉमिक्समध्ये आणि त्यातलं येत नाही. म्हणून असं होतं आहे ना की बरेच वर्ष ट्राय करून सुद्धा मुलांना यश येत नाही. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण देवासारखं मानलं पाहिजे की हे करायचंच आहे. येस, खूप मोलाचं मार्गदर्शन मॅडम करतात. मॅडम, मग प्रिलिम्स नंतर आपण मुख्य परीक्षेची तयारी कशी केली आणि त्याची बुक लिस्ट कोणती होती, थोडक्यात सांगा मॅडम. मेन्ससाठी 4 जे पेपर आहेत, GS 1, 2, 3, 4, तर हिस्ट्रीसाठी मी ग्रोवर वाचलं होतं, ग्रोवर आणि बेल्लेकर ज्याचं मराठी आहे. भूगोलासाठी सावदी सरांचं पुस्तक, ॲग्रीसाठी कात्यायन आणि बाकी रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट आहे पेपर 1मध्ये तो मी NCERTच्या बुकमधून केला होता. त्याच्यानंतर पेपर 2साठी लक्ष्मीकांत सरांचीच 3 पुस्तकं, म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नन्स आणि पॉलिटी. तर आणि ॲक्ट्स वगैरे आहेत ते बेअर ॲक्ट्स जे आपल्याला PDF मिळतात त्या केल्या होत्या. पेपर 3साठी कोळंबे सरांचं पुस्तक आणि दसले सरांचे 2 पुस्तकं. आणि पेपर 4साठी तेच आपलं कोळंबे सरांचं अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर बेसिक कोळंबे सरांचा अर्थव्यवस्था ठेवलं होतं आणि देसले सरांच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातनं जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत त्याच्या नोट्स बनवून ठेवल्या होत्या, म्हणजे रिव्हिजन करायला. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्वे आणि सायन्स टेकसाठी भस्के सरांचं पुस्तक. बरं मॅडम, आता बुक लिस्ट झाली, पण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण डॉक्टर आहात मॅडम, त्या अनुषंगानं मला एक प्रश्न आपल्याला विचारावा असं वाटतोय. MPSCच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये काही लोकांना यश लवकर मिळतं, काही लोकांना यश मिळण्याकरता अगदी 4, 5, 6, 7, 8 वर्षही द्यावी लागतात मॅडम, आपण हे बघितलंय. तर मॅडम, मग ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये एक मेंटल स्टेबिलिटी फार महत्त्वाची आहे. आपण पाहतो की अनेक मुलं 2-3 वर्ष 4 वर्ष दुर्दैवानं जेव्हा त्यांची पिढी पण निघत नाही त्यावेळेस ते मुलं नैराश्यमध्ये जातात. आपण बघतो अभ्यासिकेमध्ये मुलं बसलेली असतात, समोर खूप सारे पुस्तकं असतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. आपलं नाही झालं तर, प्लॅन बी असावा का, असे अनेक प्रश्न असतात. घरून प्रेशर असतं, समाजाचं प्रेशर असतं. मग नैराश्याच्या गर्तेमध्ये माणूस खोल जायला लागतो. मग अशा वेळेस त्याने नेमकं मेंटल स्टेबिलिटीसाठी काय करायला पाहिजे? नक्कीच, म्हणजे खरंच आहे हे की 7-8 वर्ष पण देऊन खूप वेळा होतं की परीक्षा एक प्री पण नाही निघत आहे किंवा खूप कमी मार्कांच्या मार्जिनमध्ये पोहोच जाते. अशा वेळी डिप्रेशन येण्याच्या म्हणजे मी पण पाहिले, आता आपल्यासमोर उदाहरणं आहेत. पण मी एक ऑफिसर म्हणून पण किंवा एक अस्पायरंट म्हणून पण किंवा एक डॉक्टर म्हणून पण एक सल्ला देईल की जे प्रामाणिकपणे इथे अभ्यास करतात ना त्यांना यश येतंच. कधी कधी असं होतं ना की फिक्स फॉर्म्युला नाही आहे, त्यामुळे थोडं कधी उशिरा येईल, कधी काहींना लवकर मिळेल. म्हणजे मला सेकंड अटेम्प्टमध्ये मिळालं, काहींना चौथ्या अटेम्प्टमध्ये येईल. पण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. आणि 2 गोष्टी आहेत की एक अनालिसिस, की तुम्ही कुठे चुकताय. काय होतंय की तुम्ही फक्त वाचताय म्हणून चुकताय, की तुमचा त्याच्यामध्ये मुळातच एक आपण म्हणतो ना की इनहरंटली तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज नाही आहेत का. आपण काय हवे याच्यासाठी ना तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन पण घेऊ शकतो की कुठे चुकतो आहोत आपण. सेल्फ अनालिसिस पण केलं पाहिजे
आणि मग त्यावेळी जर लक्षात आलं की एक स्वतःला ना एक टाईमलाईन ठरवून घेतली पाहिजे की एक 4 वर्ष झाले पण एकही प्री नाही निघत आहे, तर मी प्लॅन बीचा विचार करायला हवा का. साधारण हे इव्हॅल्युएशन ज्याने त्याने आपापलं ठेवलं पाहिजे टाईमलाईनमध्ये. काही लोक खूप 21व्या-22व्या वर्षी सुरू करतात अभ्यास, त्यांनी साधारण 25-26 पर्यंत टाईम घेतला तर आपण म्हणू शकतो की ठीक आहे, म्हणजे करिअरचा प्रत्येकाचा तो एक टाईम झोन असतो. पण काही जे उशिरा सुरू करतात आणि ते वयाच्या 30 आणि 32-35 पर्यंत जर करत असेल, त्याच्यानंतर मार्केटमध्ये प्लॅन बी घेऊन आपण येणं चुकीचं होतं. त्यावेळी जास्त डिप्रेशन येतं की अभ्यासही झाला नाही आणि आता करिअरच्या ह्या टप्प्यावर काय करता येईल. तर साधारण आपण कधी सुरू करतो आहोत, आपलं ओव्हरऑल अभ्यासाचा आवाका हे आपल्याला 1-2 वर्षामध्ये अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. त्यावेळी आपलं प्लॅन बी आपण कधी एक्झिक्यूट करायचा, एक 4 वर्षांनी करायचा की 5 वर्षाने, की प्रिलिम्स नाही होते. किंवा खूप वेळा पिअर प्रेशरमध्ये पण एमपीसीचा अभ्यास करणारे लोक असतात की 4 मित्र करतायत म्हणून मी पण 5व्या लायब्ररीमध्ये जाऊन बसणार. तसं करू नका. साधारण आपला इंटरेस्ट आहे, जेव्हा तुमचा इंटरेस्ट असतो ना त्यावेळी तुम्ही मेहनत घेऊ शकता. शेवटी ही एक्झाम थोडी मेहनतीची पण आहे, स्मार्ट स्टडीची पण आहे, पण मेहनतीपेक्षा जी चिकाटी लागते ना, की कन्सिस्टन्सी लागते. म्हणजे बाकीचे 4 लोक काहीतरी टाइमपास करतायत किंवा काहीतरी करतायत, त्यावेळी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तुम्हाला संडेला टेस्ट पेपर द्यायला लागतात. त्यामुळे मुळात तुमचा इंटरेस्ट असेल, म्हणजे खूप बर्डन घेऊन अभ्यास करण्याची गरज नाही आहे, पण इंटरेस्ट असायला हवा. थोडी मेहनत घेण्याची आपली पण तयारी असायला हवी, कारण सगळे मेहनत घेत आहेत. 3.5-4 लाख लोक परीक्षा देत आहेत, सगळेच मेहनतची तयारी करूनच आलेले असतात. आणि दुसरं असं आहे की डिप्रेशनच्या फेज येतात. म्हणजे परीक्षा, आता कोविडच्या ह्याच्यात असं झालं की घरी जायला लागलं मुलांना, परीक्षा होत नव्हती. ह्या फेजेसमधनं आम्हीही गेलोय, म्हणजे जे आज ऑफिसर झालेत ते पण गेलेत. अशा वेळी मला वाटतं ना की तुम्ही लेट स्टॉक असं आपण जे म्हणतो डिप्रेशनच्या याच्यामध्ये, तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही बोला. मित्र मैत्रीण, आई वडील, कधी कधी टीचर्स असतात, कधी काउन्सिलर असतात, कोणाकडे तरी सांगून बघा. असं होतं ना की बोलल्यानंतर खूप वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही शेजारच्याला म्हणून पाहिलं तर मे बी त्याला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी प्रॉब्लेम्स असतील. म्हणजे हे आपल्याला मग त्यानंतर कळतं की नाही, माझ्यापेक्षा पण काही प्रॉब्लेम्स आहेत आणि होऊ शकतं, याच्यातनं मार्ग निघू शकतो. त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा थोडे. आणि यात न्यूनगंड बाळगण्याचं काही नाही आहे. डिप्रेशनच्या फेज आपण पाहिलं, अगदी दीपिका पदुकोणपासून तर सगळ्यांनाच आलेलं आहे, अगदी क्रिकेटरला पण आला. आणि करिअरचा ना असा पीक असतो, कधी खाली म्हणजे हे खालीवर होऊच शकतं. त्यामुळे खूप चांगलं स्कोअर असलेले मुलं पण इकडे आल्यानंतर पटकन होत नाही, की डिग्रीला फर्स्ट आलेले मुलांना पण कधी कधी यश मिळत नाही. त्यामुळे थोडे व्यक्त व्हा, आईवडिलांना सांगा. आणि दुसरं असं आहे की कोणते हार्ड स्टेप्स घेऊ नका. म्हणजे हे काही एंड नाही आहे, हे याच्या पलीकडे पण तुमचं आयुष्य आहे आणि तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यामुळे असं स्वप्नील लोणकरने घेतली तशी हार्ड स्टेप कोणी घेऊ नका. परीक्षा आहे, परीक्षा दरवर्षी होते, तुमचं आयुष्य एकदाच दिलंय आणि आईवडिलांनी खूप मेहनत घेतली आणि तुमच्या मागे त्यांचं आयुष्य खूप डिस्ट्रॅक्ट होतं. तुम्ही स्वतः तर निघून जाता ह्या आयुष्यातनं, पण तुमच्या मागच्या लोकांना खूप वाईट कंडिशनमध्ये तुम्ही सोडून जाता. त्यामुळे 2-4 दिवस ब्रेक घ्या, काहीतरी वेगळं करा, परत वाटेल. लोक आहेत आणि मदत करायला लोक आहेत, पुण्यामध्ये आहेत किंवा बाहेरही आहेत. या प्लॅटफॉर्मवरून तर मी म्हणेल की इथून पुढे जर कोणाला कधी काही प्रॉब्लेम आला तर मी सुद्धा अवेलेबल असेल. तुम्ही कुठेही मेसेज टाकू शकता, फेसबुकवर कॉन्टॅक्ट करू शकता. पण डिप्रेशन आहे तर त्याला नक्कीच ट्रीटमेंट आहे. लाजू नका, न्यूनगंड बाळगू नका, घाबरू नका. फक्त मेहनतीची आणि कन्सिस्टन्सी ठेवण्याची तयारी ठेवा. नाही मॅडम, खूप महत्त्वाचं सांगताय तुम्ही, की असं कधी वाटलंच की आता आपण नैराश्यात जातोय, डिप्रेशन आलंय, तर त्यावेळेस नक्की लेट्स टॉक मॅडम जे म्हटलंय की आपण बोललं पाहिजे आणि अशा व्यक्तीसोबत बोललं पाहिजे की जो आपल्याला प्रॉपर गायडन्स करेल. हो नक्कीच. आणि याच्यामध्ये आहेत आपल्याला अवेलेबल आहेत, आपले मेंटॉर्स असतात. कोणाला अधिकारालाच मेंटॉर घ्यावा असं नाही आहे. आपले टीचर्स असतात, आई वडील पण असतात, बहीण भाऊ असतात, मित्रमैत्रिणी असतात. कोणाकडे तरी बोला, व्यक्त व्हा, काहीतरी सोल्युशन निघतं. प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन निघणारच आहे. हार्ड स्टेप कोणीच घेऊ नका. म्हणजे मी ह्या प्लॅटफॉर्मवरनं सांगेल की हार्ड स्टेप घेण्याच्या आधी ट्राय करा की असं एंड इज नॉट सोल्युशन. येस मॅडम. मॅडम, मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये याला जोडूनच मी विचारतो की मग थोडंसं मेडिटेशन किंवा योग्य आहार याबद्दल काय सांगाल आपण? मेडिटेशन आता कसं असतं की तुम्ही मेडिटेशन म्हणजे बसून अनुलोम विलोम करायलाच पाहिजे असंही नाही आहे. की तुम्ही जेव्हा रिलॅक्स तुम्ही झोपताय त्याच्या आधी पण 5 मिनिटं जरा बॉडी रिलॅक्स केली आणि थोडं डीप ब्रिदिंग केलं तरी होऊ शकतं. तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशन आणि मेंटल पीस मिळायला हवा. किंवा असं आहे ना की लायब्ररीमध्ये जाताय त्यावेळी तुम्ही शांत तुमचं अशा छोट्या छोट्या स्टेप्स घेत जा. तुमच्या स्टेप्स आणि तुम्ही विचार करत जा. नाही तर काय होतं, मुलं कानात हेडफोन घातलेत, काहीतरी व्हिडिओ बघतायत, चाललेत, तर तो तुम्हाला स्वतःचा तुम्ही वेळच देत नाही. तर साधारण लायब्ररीमध्ये जाताना पण तुम्ही असं करू शकता. किंवा जेवताय तर तो माइंडफुली जेवा, म्हणजे तिथे तुमच्या मनाला एक शांतता मिळते.
आणि शक्यतो एक्सरसाइज वगैरे करायला आता वेळ नाही मिळत मुलांना, पण असं होतं की रूम्स छोटे आणि रस्त्यावर जाऊन काही एक्सरसाइज नाही करतायत. पण जेवढं शक्य आहे तेवढी फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवायला पाहिजे. सूर्यनमस्कार तर बेस्ट आहे, म्हणजे काही त्याला वेगळी काही गरज पडत नाही. तर साधारण तशा काही गोष्टी केल्या तरी होऊ शकतं. अगदी असं नाही आहे की 1 तासच केलं पाहिजे, 10-15 मिनटं केलं तरी चालतं. किंवा काही अवांतर पुस्तक वाचा, तुमची जी काही आवड असेल. एखाद्या वेळी असं असतं ना, एखाद्याला फोटोग्राफी आवडते, रस्त्यावर जाताना छान काहीतरी दिसलं त्याचा फोटो काढला तरी छान वाटतं. ते सोशल मीडियासाठी नका करू, ते स्वतःसाठी करा, की ते मला टाकायचं आहे, त्याचे लाईक्स बघायचे आहे, त्याच्यासाठी नाही. तुम्हाला हे एक टाईप ऑफ मेडिटेशनच असतं. तुम्हाला जे आवडतंय, जी हॉबी आहे, त्यासाठी 2 मिनटं वेळ काढणं. काही मुलांना गाणं आवडतं, म्हणायला आवडतं, ऐकायला आवडतं, तर ह्या गोष्टी अगदी 5-10 मिनिटाच्या असतात. लायब्ररीमध्ये जायचंय, जेवण झालंय, एक 10 मिनिटाची ती पॉवर नॅप घेतात मुलं, त्या वेळात पण तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला काय आवडतंय ते करा. बाकीच्यांना आवडतंय का टॉपरनी केलं होतं असं नाहीये. तुम्हाला जे आवडतंय, बी यू, म्हणजे तुम्हाला जे आहे, तुमची पर्सनॅलिटी जी आहे ना, त्याला जे सूट होतंय, जे आवडतंय ते करा. नक्कीच मॅडम. मॅडम, आता आपण पाहतोय की UPSCचा निकाल आला काही दिवसांपूर्वी, किंवा आपल्या राज्यसेवेचाही निकाल आला. तर बऱ्याच निकालांमध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की मुली टॉप करतायत. तर स्पर्धा परीक्षा करण्याची जी इच्छा आहे ती ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये देखील आता आपण बघतोय अलीकडच्या काही काळामध्ये खूप प्रचंड प्रमाणात आहे. पण अशा वेळेस ग्रामीण भागामध्ये अजूनही ती मानसिकता बदललेली नाही की मुलीला 3-4 वर्ष कशी द्यायची स्पर्धा परीक्षा करायला. तर तुम्ही एक मुलगीच आहात आणि तुम्ही ही MBBS करून नंतर PGचं शिक्षण घेऊन नंतर पुन्हा MPSCतनं टॉप केलेलं आहे. तर ग्रामीण भागातल्या पालकांना आपण काय मेसेज द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून? नक्कीच, म्हणजे मला ह्या प्लॅटफॉर्मवरून बोलायला आवडेल, म्हणजे मुलींच्या आईवडिलांसाठी ग्रामीण भागातल्या विशेषतः, की ही एक परीक्षा आहे ना, की तिथे जेव्हा तुमची मुलगी ऑफिसर होते त्यावेळी ती जे सगळे सोशल बॅरियर्स आहेत, आईवडिलांना वाटतं की वय वाढतंय किंवा लग्नासाठी हुंडा द्यायला लागेल का, असा मुलगा शोधता येईल का, किंवा तिची इकॉनॉमिक डिपेंडन्सी असते मुलींच्या आईवडिलांवर, किंवा सेफ्टीचा विचार येतो. तर ह्या सगळ्या हे सगळे मुद्दे आहेत ना, एकदा त्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये आलं ना, की हे सगळं बॅरियर्स निघून जातात. कारण तुमची मुलगी ऑफिसर होते आणि एक 2-3 वर्ष खरंच तुमच्या मुलीची इच्छा असेल, ती करू शकत असेल, तर खरंच द्यायला हवं. कारण तिचं आयुष्य बदलून जाणार आहे त्याच्यानंतर. जर आईवडिलांनी संधी दिली ना, तर खूप चांगल्या आणि खूप गुणी ऑफिसर्स घडू शकतात अजूनही. म्हणजे असं नाही आहे, ग्रामीण भागामध्ये पण मुलींमध्ये खूप पोटेन्शियल आहे. पण बऱ्याचदा असं होतं की तो अपॉर्च्युनिटीज दिली जात नाही. पण जर दिली ना, तर मी खरंच सांगते की खूप टॉपर्स आपण अजून लिस्टमध्ये बघू शकू. जर फक्त ते थोडा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. हळूहळू होतो पण आहे. आता आपण पाहतोय की मुली होत आहेत, ग्रामीण भागातल्याही मुली होत आहेत, सिलेक्ट होत आहेत. पण जर तुमच्या मुलीमध्ये टॅलेंट असेल तर खरंच तिला करू द्या. कारण जर ती ऑफिसर झाली तर तुमचं ते जे म्हणतात ना, आमच्या मागच्या 7 आणि पुढच्या 7 पिढ्यांचं कल्याण झालं, तसं खरंच होईल. म्हणजे मुलगी तुमच्या वंशाची खरंच पंथी होऊ शकेल. येस मॅडम, मगाशी जसं मी म्हटलं की राज्यसेवेचा अभ्यासक्रम बदललाय. राज्यसेवा करणाऱ्या मुलांची सध्या मनाची अवस्था खूप संभ्रम अवस्था आहे. हो. मॅडम, काय करायला पाहिजे? आता वर्णनात्मक झालंय सगळं, आता अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे, काय सांगाल मॅडम? साधारण आता UPSCच्या पॅटर्नमध्ये झाला आहे आता सिलेबस. तर मला असं वाटतं की आता आपल्या हातामध्ये हे काही नाही आहे. आपण पॅटर्न चेंज करणं किंवा जे आहे ते आता ॲक्सेप्ट करणं, आणि आपण जे म्हणतो ना की युद्धासाठी तयार होणं. आता समोरचा शत्रू आपल्याला माहीत झाला आहे, आपल्याला युद्धासाठी तयार व्हायचं आहे. तर ज्यांना आता 2023चा फोकस करायचा आहे त्यांनी, मी तर म्हणेन आजपासूनच जे आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे लिहून बघा. कारण ही एक्झाम शेवटी प्रॅक्टिसची आहे. तुम्ही आजपासून लिहून बघायचं आहे. सगळ्यांनाच झालं आहे अचानक. म्हणजे तुम्ही क्लासेसमध्ये जा, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जा, टेस्ट सिरीज काहीही करा, प्रत्येकासाठी हा एक कोविडसारखंच झाला आहे ना, की अचानक आलेलं संकट आहे. आता हे आपल्याला तसं करावंच. आता फर्स्ट वेव्हमध्ये कसं आपण सगळे तयार झालो, तसंही आपल्याला व्हावंच लागणार आहे. त्यामुळे आता येऊ घातलेली एक्झाम आहे. तर आपल्याला एक UPSCचे पेपर्स आहेत आपल्याकडे गाईड म्हणून, साधारण त्या धर्तीवर केल्यामुळे असं आपल्या लक्षात येईल की 400 शब्दामध्ये उत्तर लिहिण्याचं आहे. तर लिहून बघायला लागेल आपल्याला. रोज जे प्रॅक्टिस आहे, एसे प्रॅक्टिस आहे किंवा आन्सर रायटिंग आहे, ते करावं लागेल. थोडे आपल्याला बघावे लागतील की रिसोर्सेस चेंजेस करावे लागतील. जे आपले टेक्स्टबुक्स आहेत ते थोडे आपल्याला, मग NCERT बेस आपल्याला थोडं वळावं लागेल. तर अजून वेळ आहे, साधारण 7-8 महिने तरी आपल्याला कमीत कमी प्रीच्या आणि मेन्सच्या तयारीसाठी आहेत. तर आता गाफील नाही राहायचं. आता आपल्याला माहिती झालं आहे शत्रू ताकदवर आला आहे. आपली लढाई प्रॅक्टिस आपण आजपासून सुरू करायला पाहिजे. कारण सगळ्यांनाच आलं हे संकट, सगळ्यांनाच आलंय. जो टिकून राहील आता मैदानात तो पुढे बाजी मारणार. म्हणजे थोडक्यात आपण असंच म्हणू शकतो की
हा जरी बदललेला अभ्यासक्रम असला तरी आपण याच्याकडे सकारात्मकतेने बघितलं पाहिजे. हो नक्कीच, कारण आता आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्याचा बाऊ करून आता करूच नाही शकत असं नाहीये. कारण UPSCची परीक्षा पण 10 लाख 20 लाख लोक देतात आणि त्यातनं सिलेक्ट होतात. आणि आपणही लिहू शकतो ना, आपण 10वी-12वी पर्यंत डिग्रीमध्ये पण लिहिलेलं असतं. फक्त आपल्याला असं आहे की हा आधीचा माइंडसेट चेंज करावा लागेल आणि ह्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला लागेल. पण सगळं जग करतंय आणि आपल्याला करायचंच आहे, ऑफिसर व्हायचंय, तर हे आपल्याला मेहनत घ्यावीच लागेल. बरं मॅडम, आता नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार मुलाखतीचंही वेटेज खूप हो. वाढलेलं आहे. जवळपास 275 मार्कांची मुलाखत आहे. आपली आता राज्यसेवेची मुलाखत काही दिवसांपूर्वी झाली. तर मॅडम, मुलाखतीची तयारी कशी करायला पाहिजे आणि साधारणतः आपली जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले होते? साधारण इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल म्हटलं ना, तर 2 गोष्टी येतात की एक तुमचं प्रोफाईलवर क्वेश्चन्स विचारतात आणि दुसरं करंट बेस किंवा इतर क्वेश्चन्स असतात. तर प्रोफाईल ही आपली प्रत्येकाची असते, त्यामुळे त्याच्यावर आणि 275 मार्काचा जरी झाला तरी साधारण स्ट्रक्चर हाच असतो की एक तुमचं स्वतःबद्दल माहिती द्या. त्यावेळी आपल्याला आपलं जे असतं की तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन, तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तुमचा डिव्हिजन, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला नीट आल्या पाहिजेत. आणि दुसरा मग करंट बेस असतो, त्यात पण काय असतं की करंट फॅक्ट बेस असतो आणि एक ओपिनियन बेस. आता फॅक्ट बेस आपण साधारण करंटचा अभ्यास करत असतो, त्यामुळे या गोष्टी आपल्याला येतात. पण जे ओपिनियन बेस आहे तिथे तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते की तुम्ही कोण आहात, व्हॉट यू आर असं. तर तिथे माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे साधारण बघितलं जातं की तुम्हाला एखादी कंडिशन दिली, एखादी केस स्टडी दिली, तर तुम्ही कसं ते टॅकल करू शकाल. किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात, तुम्ही संवेदनशील आहात का, तुमचा एक ऑप्टिमिस्टिक बिहेवियर त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऑफिसर आहात तर खूप एक्स्ट्रीम आपले विचार नसले पाहिजेत. कधी कधी असं होतं ना, मुलं काही पॉलिटिकल पार्टीशी रिलेटेड असतात किंवा कधी पर्सनल लाईफमध्ये काही घटना झालेल्या असतात, तर खूप भावनिक होऊन एक्स्ट्रीम होऊ शकतात. तर एक ऑफिसर म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने एक ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे, एक मिडल पाथ त्याने पाहायला पाहिजे. तर ती एक साधारण मेंटॅलिटी आपण एका रात्रीतनं नाही आणू शकत. त्यासाठी माणूस म्हणून तुम्ही घडत गेलेले असतात. तर आणि एक माणूस म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जसे जसे प्रसंग येतात तशी ती आपली पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. त्याच्यासाठी म्हणजे खूप ते आता आयडियल आन्सर्स द्यायचे आहेत म्हणून आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस आणले नाही पाहिजेत. तुमचे जे सिन्सिअरिटी असते, तुमची जे जेन्युइननेस असतो ना, तो तिथे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि जे पॅनल मेंबर्स असतात ते साधारण त्यांचा सर्व्हिसचा एक्सपिरियन्स एवढा असतो जेवढं आपलं वय असतं, त्यामुळे त्यांना तो माणूस ओळखता येतो. त्यामुळे असं बाकीच्यांनी उत्तर दिलंय म्हणून मी उत्तर देण्यापेक्षा तुमची इंडिव्हिज्युअलिटी आणि ओरिजिनॅलिटी मेंटेन ठेवली पाहिजे. आणि मॉक इंटरव्ह्यू असतात, ते फायद्याचे ठरतात त्याच्यासाठी की तो इंटरव्ह्यू एटिकेट्स आहे, तो डेकोरम कसा मेंटेन करायचा, इंटरव्ह्यू पॅनलशी कसं बोलायचं, कसं बसायचं आहे, कसं उठायचं आहे, ह्याच्यासाठी ज्यांना कधी सवय नव्हती आधी. आता कसं होतं, मुलं 7-8 वर्ष झाले अभ्यास करतायत आणि पब्लिक कॉन्टॅक्ट राहत नाही, लायब्ररी आणि आपले आपले रूम. तर मॉक इंटरव्ह्यूचा फायदा होतो किंवा अचानक काही क्वेश्चन आला तर तो कसा टॅकल करायचा घाबरून न जाता, किंवा काउंटर क्वेश्चन आल्यानंतर कसं टॅकल करायचं, त्यासाठी मॉक इंटरव्ह्यू नक्कीच फायद्याचे होतात. म्हणजे मी स्वतः दिले नाही पण मी बाकीच्यांचे मॉक इंटरव्ह्यू पाहिलेत, तर मॉक इंटरव्ह्यूचा नक्कीच फायदा होतो याच्यासाठी. मॅडम, मग आपल्याला काही 1-2 प्रश्न जे विचारले होते मुलाखतीमध्ये ते सांगता येतील? साधारणतः कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले मुलाखतीमध्ये आपल्याला? मला पहिले तर हा प्रश्न होता की मेडिकल फील्डमधून तुम्ही इथे का आलात, तर तो माझा जेन्युइन आन्सर होतं, म्हणजे त्याच्यामुळे जो इनहेरंट इंटरेस्ट होता. आणि दुसरा प्रश्न मला नाशिकच्या समस्यांबद्दल होता, नाशिक शहराच्या समस्या आणि नाशिक जिल्ह्याच्या समस्या. बाकी मग माझ्या प्रोफाईल रिलेटेड क्वेश्चन्स होते, काही मेडिसिन फील्डमधले होते, काही कोविड रिलेटेड होते. बरं. आता या मुलाखतीचा समारोप करत असताना मॅडम, आगामी काळामध्ये राज्यसेवेची परीक्षा आहे, कंबाईनची परीक्षा आहे आणि त्या अनुषंगाने इतरही परीक्षा आहेत. तर काय सांगाल मॅडम नवीन मुलांना किंवा जे मुलं आता अभ्यास करतायत त्यांना, की साधारणतः 2-3 अशा काही गोष्टी आपण सांगू शकता की त्या फॉलो केल्या तर यश नक्की मिळेल? मी एक सांगेन की कॉन्फिडंट राहा, मेहनत करा, मेहनतीला घाबरू नका, मेहनत करा, कॉन्फिडंट राहा. आणि तिसरं असं आहे की एक्झाम नीड्स ओळखा. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय तो स्मार्टली करा. एक्झाम कशी आहे, एक्झाम काय आहे, त्याचा तुमचा अभ्यास झाला पाहिजे. अभ्यासापेक्षा पण एक्झामचा अभ्यास झालेला पाहिजे की ह्या परीक्षेमध्ये हे विचारतात, ह्या परीक्षेमध्ये असा पॅटर्न असतो. हे ज्याला कळालं ना त्याला खूप अटेम्प्टची गरज नाही आहे, कारण सगळा महाराष्ट्र तेच पुस्तकं वाचतो, सगळा महाराष्ट्र तेच प्रश्न सोडवतो. ज्याला हे स्मार्टली कळालं आहे ना पेपर अनालिसिस करून की परीक्षा कशाची आहे, तो लगेच सिलेक्ट होऊ शकतो. म्हणून आपल्या अभ्यासावर आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. कधी काही नैराश्य आलं, काही आलं तर ते मी सांगितलंच आहे आधी, पण ते झटकता येऊ शकतं. फक्त कॉन्फिडंट राहा. बरं मॅडम, खूप मोलाचं मार्गदर्शन आज आपण या ठिकाणी केलंय. मी द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं
पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो Thank आणि you. आजची मुलाखत थांबवतो. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओजसाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.